तुम्ही पाहू शकता आपली शंकरपाळी मस्त खुसखुशीत आणि छान झालेली आहे। हे पहा, तर ही शंकरपाळी कशी बनवायची ती पाहूयात आपण। नमस्कार मैत्रिणींनो, त्वरिता किचनमध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आपण शंकरपाळी बघणार आहोत। आषाढ महिना चालू आहे, तर त्यानिमित्ताने आपण काय म्हणतो आषाढ तळायचा। तर त्यासाठी मी शंकरपाळी करते। यासाठी अर्धा किलो मी मैदा घेतला आहे आणि पीठ कसं मळायचं त्यासाठी ह्या वाटीचे सगळं प्रमाण मी तुम्हाला दाखवते आता कसं घ्यायचं। या वाटीच्या प्रमाणात मी साखर घेतली आहे। जेवढी साखर घेतली तेवढंच मी पाणीही घेतलेलं आहे। वाटीच्या प्रमाणात मी तूप घेतले, वनस्पती तूप आणि लोण्याचं थोडंसं तूप, हे एकत्र करून मी थोडंसं गरम करून हे तूप घेतलेलं आहे। त्यातच अगदी चिमूटभर मीठ घालायचं आणि हे सगळं आता आपण आधी उकळ काढून घ्यायची याची पूर्ण पाण्याची। साखर, तूप आणि पाणी ह्याची आपण जी उकळ काढली हे पाणी आता कोमट झालेलं आहे आणि त्यामध्ये आता आपण मैदा टाकून हे पीठ आता मळून घेऊयात पहिले। आपलं पीठ एकदम छान मळलेलं आहे। आता हे अर्धा तास आपण असंच भिजत ठेवूया आणि मग आपण शंकरपाळ्या करायला याच्या घ्यायच्या। आपण आता शंकरपाळ्या आधी लाटून आणि कापून घेऊ। शंकरपाळीसाठी जी लाटलेली आपण चपाती आहे त्याची जाडी अशी थोडीशी साधारण या पद्धतीने एवढी जाड ठेवायची। तुम्हाला नुसत्या मैद्याच्या नको असतील तर त्यात थोडासा रवा मिक्स केला तरी चालेल, पण मी नुसत्या मैद्याच्याच केलेले आहेत। अशा पद्धतीने आपण आता सगळ्या शंकरपाळ्या करून घेऊ। अशा प्रकारे आपण आपल्या सगळ्या शंकरपाळ्या कापून घेतल्या। आपलं तेलही तापलेलं आहे। एक शंकरपाळी टाकून पाहू आपण आणि आता आपण सगळ्या शंकरपाळ्या तळून घेऊया।
छान बदामी रंगाच्या शंकरपाळ्या आपल्या तळून झालेल्या आहेत. आता आपण काढून घेऊया. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. नमस्कार.